वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला, रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। येवल्यात स्मार्ट मीटर व सरकार विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। शासनाच्या वादग्रस्त स्मार्ट मीटर योजनेविरोधात ऑल इंडिया पॅंथर सेनेने एल्गार पुकारला असून राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संदीप पगारे यांच्या नेतृत्वात हा भव्य मोर्चा काढण्यात आला। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महावितरण कार्यालय मोर्चा दरम्यान शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा महावितरण कार्यालयावर धडकला। शेतकरी व सर्वसामान्य जनता तसेच महिला वर्ग ही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती आणि महावितरण कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। सर्वांना जय शिवराय, जय भीम। आज या ठिकाणी ऑल इंडिया पॅंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली येवला इथे स्मार्ट मीटर जे चालवलेली जी लुटमार आहे प्रशासनाने शासनाने ही त्वरित थांबवली पाहिजे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर स्मार्ट मीटरच्या विरोधात आंदोलन उभे राहतील। कारण आमचा गोरगरीब भरडला जातोय, आमचा शेतकरी भरडला जातोय, आमचा व्यापारी भरडला जातोय। ही त्वरित लुटमार थांबवली पाहिजे। आज आम्ही या ठिकाणी महावितरण वीज बिलाला आम्ही त्या साहेबांना बिल हे दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे, याच्यावरती त्वरित कारवाई केली पाहिजे। आज हे लोकशाही मार्गाने आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही सीबी बोर्ड या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। आज येवला इथे ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक भाई केदार यांच्या आदेशाने व प्रशांत भाऊ पगारे असतील, आमची संपूर्ण नाशिक जिल्ह्याची टीम असेल, आज इथं येवला इथे MECB बोर्ड इथं आम्ही मोर्चा काढून या सरकारचा असा निषेध व्यक्त केला आहे। आणि आज या सरकारच्या मीटरच्या आज आम्ही होळी पेटून त्याला लाता मारून त्याचा निषेध व्यक्त केला आहे। कारण की या सरकारने इतका अन्याय केला आहे येवल्याच्या जनतेवर का जिथं 6,000 रुपये बिल यायचं, आता लोक स्वतःहून MECB बोर्डमध्ये येत आहे का आम्हाला 40 हजार रुपये, हे बघू शकता तुम्ही माझे पत्रकार बांधव, 40 हजार रुपये एकेकाला बिल येतं आहे। आता मला सांगा, येवल्यामध्ये कोणती इंडस्ट्री नाही, काय नाही, आता मला सांगा हे गोरगरीब लोक हे 40 हजार रुपये बिल भरणार कसं काय? इथं कमीत कमी 600-700 रुपये रोज कमवायला जनप्रतिनिधी आहे। आणि आता अजून एक माझी मागणी आहे का पैठणी मागासाठी 200 मिनिट इथं फ्री असून त्यांना 200 मिनिट युनिट फ्री असून सुद्धा मला सांगा का इथं 5-6 हजार रुपये बिल येत असन तर पैठणी कारागिरांनी करायचं काय? इथल्या दुकानदारांनी आणि गरीब वर्गाने शेतकऱ्यांनी करायचं काय? या सरकारचा ऑल इंडिया पॅंथर सेनेतर्फे आम्ही मीटरची होळी करून जाहीर निषेध करत आहे। वीज मंडळाने सर्वसामान्य माणसाचं खिसा कापायचं काम केलेलं आहे। ह्या स्मार्ट मीटरमुळे अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती आहे। ज्याला 500 रुपये बिल यायचं त्याला 5,000 येतं आहे, 1,500 येतं आहे, 1,000 रुपये येतं आहे। तर सरकारी मान्यतेने खिसा कापल्या जात आहे या कंपनीकरणामुळे। ह्या कंपनीकरणाचा आम्ही पॅंथरच्या तर्फे निषेध करतोय, या सरकारचा निषेध करतोय।